नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। राजमाता जिजाऊ यांचे संपूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले होते। या भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होत्या। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। जिजाऊंचे जीवन त्याग, संघर्ष आणि धैर्याने भरलेले होते। जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा बुलढाणा येथे झाला। त्यांचे वडील लखुजी जाधव हे एक प्रभावशाली सरदार होते। जिजाऊंचे बालपण धार्मिक वातावरणात गेले। त्यांनी लहानपणीच धार्मिक आणि संस्कारक्षम शिक्षण घेतले। वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह शहाजी भोसले यांच्यासोबत झाला। शहाजी भोसले हे निजामशाहीचे एक महत्त्वाचे सरदार होते। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। जिजाऊंनी आपल्या पुत्राला धर्म, शौर्य आणि स्वाभिमानाचे धडे दिले। त्यांनी शिवाजींना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यासारखे धार्मिक ग्रंथाचे अध्ययन करवले। त्यांनी शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीची माहिती दिली। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली आणि त्यांना स्वराज्याच्या संकल्पनेचे महत्त्व सांगितले। लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती। या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्ध कौशल्य अंगीकृत केले। शिवबांना अगदी लहानपणापासूनच रामायण, महाभारतातील शौर्यकथा त्यांनी सांगितल्या। तलवारबाजी, युद्ध कौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकवले होते। स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडूनच मिळाले होते। त्यामुळे जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरविले। जिजाऊंनी त्यांच्या जीवनात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले। त्यांनी महिलांना शौर्य आणि स्वाभिमानाचे धडे दिले। त्यांनी आपल्या मुलींना आणि इतर महिलांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि त्यांना स्वावलंबनासाठी प्रोत्साहन केले। जिजाऊंनी आपल्या कार्यातून आणि विचारातून महिलांच्या सक्षमीकरणाचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले। राजमाता जिजाऊ ह्या केवळ शिवाजी महाराजांच्या मातोश्री नव्हत्या, तर त्या एक महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी होत्या। त्यांच्या जीवनाचे आणि विचारांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे। जिजाऊंच्या धैर्याने, त्यागाने आणि निस्वार्थ प्रेमाने त्यांनी एक आदर्श मातृत्वाचे उदाहरण निर्माण केले आहे। त्यांच्या कार्याच्या आणि विचारांच्या प्रेरणेने आपण सर्वांनी समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे। आज आपण मराठी निबंध राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल लिहिलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।